जशी आपली पहिली ग्रामपंचायत होती ना तशी नाही, आता एकदम सुधार. पहिले रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, पाण्याचीच तर लईच दुरंबळ होते गावाला. पहिलं गाव गरिबीतलं होतं, कणगरमधलंच गाव आहे. ते नंतर आम्ही 25 वर्षांना आमची ग्रामपंचायत आम्ही तोडून घेतली. आधी शाळा नव्हत्या. पहिली शाळा गणेगावला मारुतीच्या मंदिरात भरत होती. प्यायला सुद्धा पाणी नव्हतं, पाऊस नव्हता पडत, लई हाल काढावं लागत होते, जमिनी पिकत नव्हत्या. तसं का होईना, संसार करावंच लागत होता. लांब कामाला जाऊन पोट भरले रे बाबा. सगळं दुष्काळच होता आमचा. कर्ज सुद्धा मिळत नव्हतं. सरकारला विनंती करून सुद्धा कर्ज मिळालेच नाही, कधी नव्हतंच ते आमच्या गावामध्ये. सरकारी योजना असायच्या पण त्याचा कधी आम्हाला लाभच झालेला नाही. सरकारची योजना आहे ना तोंडी कोणत्याच नव्हते, फक्त कागदावर यायचे आम्हाला. ते आल्या का लगेच त्याच्यामुळे आम्हाला काहीच कधी मिळालं नाही. पाऊस जरी झाला ना तरी कमी प्रमाणात व्हायचा, पण ते पाणी साठवायला आमच्याकडे सोय नव्हती, तलाव नव्हते. आम्हाला काही म्हणजे शासनाची योजनाच नव्हत्या तेव्हा. आम्हाला पाणी कधीच मिळालं नाही, प्यायला नाही, शेतीला नव्हते मिळत. आम्ही 75 पासून वाट पाहत होतो. तशी आमचा कर्डिले साहेबामुळं आणि विख्यामुळं भवितव्य उघडलं. साल आलं आणि गावानं ठरवलं आता बदल घडवायचाच. ग्रामस्थ सगळे एकत्र आले. तरुणांची ताकद आणि ज्येष्ठांचा अनुभव एकत्र आला आणि गणेगावासाठी एक ठोस विकास आराखडा तयार झाला. रस्ते, पाणी, आरोग्य, सिंचन आणि शिक्षण या 5 गोष्टींना प्राधान्य देऊन कामाची सुरुवात झाली. याच प्रवासात भारतीय जनता पक्षाचे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे मोलाचे सहकार्य गावाला लाभले. तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि नेते अक्षयदादा कर्डिले यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत गेले आणि गावाच्या विकासाला एक भक्कम दिशा मिळाली. गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि रस्ते व शौचालयांसाठी निधीची मागणी केली. मुख्य रस्त्यासाठी 5 किलोमीटरचा प्रस्ताव मंजूर झाला आणि प्रत्येक कुटुंबासाठी शौचालयांची उभारणी सुरू झाली. बघता बघता ही दोन्ही कामं पूर्ण झाली आणि विकासाच्या कामांना खरी गती मिळाली. याच काळात गणेगावाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव हा सन्मान मिळाला. 2011 मध्ये गाव निर्मल ग्राम म्हणून ओळखलं जाऊ लागलं. यानंतर विकासाचा प्रवास अधिक वेगानं पुढे गेला. सर्व मुख्य रस्ते पक्के झाले. वाड्या वस्त्यांपर्यंतचे रस्तेही सुकर झाले. मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. हनुमान मंदिर, तुळजाभवानी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सभा मंडप गावाच्या सहकार्याने व एकजुटीने उभारले गेले आणि गावाच्या श्रद्धेला नवं रूप मिळालं. वाड्या वस्त्यांवर स्ट्रीट लाईट लागल्या. घराघरात स्वच्छ पिण्याचं पाणी पोहोचलं. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल, गरजूंना आधार, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा असं सर्वांगीण विकासाचं चित्र तयार होत गेलं. शाळेला नवी इमारत, विद्यार्थ्यांना साहित्य, दरवर्षी गणवेश आणि क्रीडा साहित्य, शिक्षणालाही नवी उंची मिळाली. ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, पंचायत लर्निंग सेंटर, आधुनिक मीटिंग हॉल, डिजिटल शाळा आणि अंगणवाडी, स्मशानभूमी विकास, स्वागत कमानी आणि तरुणांसाठी व्यायामशाळा असं करत करत गणेगाव बदलत गेलं. दुष्काळाने त्रस्त असलेलं गाव आज विकासाच्या मार्गावर अभिमानाने उभं आहे. आदर्श गाव म्हणून गौरव. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवश्यक दाखले सहज उपलब्ध करून देण्यात आले आणि नियोजनबद्ध वृक्ष लागवड करून गाव हरित बनवण्यात आले. 1000 साग, 3300 मोहोगनी आणि 1500 नारळाची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उभा केला. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब यांच्या संकल्पनेतून ही वृक्ष लागवड राबवण्यात आली आणि ग्रामस्थांनी ती जपून हिरवाईची श्रीमंती वाढवली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 3ही ओढ्यांवर सिमेंट बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले.
तसेच लोकसहभागातून गाळ काढून खोलीकरण करण्यात आले. यामुळे एकेकाळी दुष्काळी असलेले गणेगाव आज पाणीदार झाले आणि शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे यशस्वी वाटचाल केली. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनातून गावातील सोसायटी पुन्हा ऊर्जित अवस्थेत आली. शेतकऱ्यांना पीक कर्जासोबतच पशुपालन कर्ज उपलब्ध झाले. वेळेत कर्जफेड करून ग्रामस्थांनी विश्वास जपला आणि शेतीसोबतच दूध व्यवसायामुळे आर्थिक स्थैर्य मिळवले. गावात 19 महिला बचत गटांची स्थापना झाली आणि लखपती दीदी योजनेतून महिलांना आर्थिक बळ देण्यात आले. महिलांनीही खांद्याला खांदा लावून विकासात सहभाग घेतला आणि गावाची प्रगती अधिक मजबूत केली. गावात तुकाराम बीज, हनुमान जयंती आणि नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. तसेच स्वामी संजय महाराज व स्वामी विजय महाराज यांच्या माध्यमातून वेदांत गुरुकुल आणि हरिभक्त परायण विकास महाराज हापसे यांच्या माध्यमातून शरण्या वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. या माध्यमातून नवीन पिढीला संस्कार, अध्यात्म आणि परंपरेची शिकवण मिळत आहे आणि गावाची सांस्कृतिक ओळख टिकून आहे. गणेगावात शिक्षणाच्या सुविधा वाढल्या. सन्माननीय दत्तात्रय वाणी सर यांच्या माध्यमातून इंग्लिश मीडियम स्कूल, डिप्लोमा, बी फार्मसी आणि फार्मसी कॉलेज सुरू झाले. यामुळे गावातील शेजारी पंचक्रोशीतील गावातील तरुणांना शिक्षण आणि करिअरच्या नव्या संधी मिळाल्या आणि गाव ज्ञानाचे केंद्र बनले. ग्रामपंचायतीने पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली. 1500 नारळ, 1000 साग आणि 3300 मोहोगनी वृक्षांची लागवड करण्यात आली. ग्रामस्थांनी या वृक्षांचे जतन करून हिरवाईची संपत्ती निर्माण केली आणि पर्यावरणाचा समतोल राखला. यावर्षी 3000 मिया दुबिया आणि 2500 बांबू वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आणि हे सर्व वृक्ष जपून पुढील पिढीसाठी हरित भविष्य निर्माण करण्याचा निर्धार गावाने केला आहे. ग्रामस्थांची एकजूट, लोकसहभाग आणि नेतृत्वाचे मार्गदर्शन यामुळे गणेगाव विकासाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. आणि लवकरच गणेगाव समृद्ध, आत्मनिर्भर आणि कोट्याधीश गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण करेल, हीच विश्वासाची गोष्ट आहे. व गावाच्या एकजुटीने 2010 मध्ये गणेगावाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव विशेष पुरस्कार मिळाला. 2011 मध्ये गाव निर्मल ग्राम म्हणून हगणदारी मुक्त गावाचा सन्मान मिळवतो. 2013 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. 2016 मध्ये याच अभियानात तालुका आणि जिल्हा दोन्ही स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत गावाने आपली ओळख निर्माण केली. 2017 मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियान अंतर्गत केंद्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाला. 2018 मध्ये स्मार्ट ग्राम अभियानात तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत विकासाची गती कायम ठेवली. 2020 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर यश संपादन केले. 2024 मध्ये RR आबा स्मार्ट ग्राम अभियान मध्ये तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार